नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटपर्यंत पाहिलं होतं. त्याचे सगळे स्टेप्स पाहिले होते की फिमेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होतो. आत्ता आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचा सबटॉपिक बघणार आहोत, चॅप्टर 1मधलाच. दॅट इज कॉल्ड पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय? त्याच्या आधी आपण या इमेजकडे लक्ष देऊ. हे मी ॲज अ रिव्हिजन हा इमेज ठेवलेला आहे. काही तुम्हाला इथे आकडे दिसत आहेत, 1 2 3 4 5. तर क्विक रिकॅप घेऊ आपण. 1 म्हणजे स्टिग्मा, 2 इज द स्टाईल, 3 नंबर अँथर लोब ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन प्रोड्यूस होतात, आणि 4 नंबर फिलामेंट अँथरचं. तर 1 अँड 2 इज अ पार्ट ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, आणि 3 आणि 4 जे आहेत दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. 5 नंबर इज द पेटल, आपण पाकळ्याचे बघतो फ्लावरचे. तर आता आपण हे रिकॅप आहे, त्यानंतर आपण बघू पॉलिनेशन म्हणजे काय. जेव्हा या अँथर लोबमध्ये जे पोलन डेव्हलप झालेत, जे निर्माण झालेले पोलन आहेत, ते जेव्हा या स्टिग्मावरती पडतात त्या प्रोसेसला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. हे ट्रान्सफर जे घडतं पोलन ग्रेनचं टू द स्टिग्मा, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. So what is pollination? The transfer of pollen grains from anther to stigma of the flower. आता याची गरज का पडते? कारण आपल्याला आपण मागील डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं होतं की मेल गॅमेट जे आहे ते नॉन मोटाईल आहे, त्याला हालचाल करता येते, म्हणजे इट कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन इट्स ओन. आणि जे फिमेल गॅमेट आहे ते ओव्हरीच्या आतमध्ये आहे, तर त्याला पण दॅट इज ऑल्सो नॉन मोटाईल, इट कॅनॉट मूव्ह. त्याला पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाणं शक्य नाही आहे. तर त्यामुळे ही प्रोसेस लागते, म्हणजे पॉलिनेशन इज नीडेड, कारण हे दोन्ही नॉन मोटाईल आहेत आणि प्लस ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. मेल गॅमेट इज प्रोड्यूस्ड हिअर अँड द फिमेल इज प्रोड्यूस्ड समवेअर हिअर. तर हे दोन साईट्सवर असल्यामुळे पॉलिनेशनची गरज लागते. सो इट इज अ प्री रेक्विजिट फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन याशिवाय होऊ शकत नाही, आणि मेल अँड फिमेल दोन्ही नॉन मोटाईल आहेत म्हणून हे लागतं. अँड प्लस दे आर प्रोड्यूस्ड ॲट 2 डिफरंट साईट्स. पुढचा पॉईंट आहे की हे कोण करतं. हे काम करण्यासाठी कोणतरी एजंट लागतं, कोणतरी कॅरियर लागतो. त्या एजंटला आपण पॉलिनेटिंग एजंट असं म्हणतो, जे दॅट कॅन बी कॅरीड. आणि ऑब्व्हियसली दीज एजंट्स जे आहेत ते मोटाईल असणार आहेत, ते आर मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हां, हे कशासाठी? आता या एजंट्स जे आपण बघतो, जे आपण म्हणतो, ते आयदर बायोटिक असू शकतात, म्हणजे ते जीवित असू शकतात, किंवा निर्जीव असू शकतात, अबायोटिक असू शकतात. त्यातले जे अबायोटिक आहेत ते आपण बघतो पाणी आणि वारा, विंड अँड वॉटर, हे दोन बघणार आहोत. आणि बायोटिक जे आहेत त्याच्यात आपण बघणार आहोत बर्ड्स, पक्षी, जे इन्सेक्ट्स आहेत, आणि तिसरं आहे ते बॅट्स. तर हे वटवाघूळ, हे तीन आपण बायोटिक एजंट्समध्ये बघणार आहोत या चॅप्टर. आणि सीड डिस्पर्जल म्हणजे हे झाल्यानंतर, पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर फ्रूट तयार होतो, फळ तयार होतात, आणि त्या फळाच्या आतमध्ये बिया असतात, जे बिया आपण लावल्यानंतर नवीन झाड निर्माण होतं, राईट. तर हे स्ट्रॅटेजी सगळे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, ज्यांना फुलं आहेत, ते सगळे प्लांट्स हे स्ट्रॅटेजी वापरतात. आता पॉलिनेशनमध्ये 2 टाईप्स असू शकतात. एक आहे सेल्फ पॉलिनेशन, जिथे याच फ्लावरचं अँथर प्रोड्यूस करतो जो पोलन ग्रेन, याच फ्लावरचं पोलन ग्रेन याच फ्लावरच्या स्टिग्मावर पडतं. या प्रोसेसला सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतात. आणि जेव्हा या फ्लावरचं पोलन दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडतं, तेव्हा त्याला क्रॉस पॉलिनेशन असं नाव दिलेलं आहे. पुढे आपण बघूयात क्रॉस पॉलिनेशन इन डिटेल. बायोटिक या प्रोसेसमध्ये या बर्ड्स, पक्ष्यांना किंवा वटवाघुळांना, त्यांना काय फायदा आहे? त्यांना खाणं मिळतं. इन रिटर्न दे रिसीव्ह फूड. ठीक आहे. सेल्फ पॉलिनेशन. व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर टू द स्टिग्मा ऑफ वन फ्लावर ऑर द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर, पण ऑफ द सेम स्पीशीज, म्हणजे एकाच प्रकारचे फुलं पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुलाबाच्या फुलाला
फुलाचं हे पोलन कमळाच्या फुलाला चालणार नाही आहे, राईट. म्हणजे ते त्याच्यावर जाऊन पडलं तर तिथे काहीच होणार नाही, तिथे फर्टिलायझेशन होऊ शकणार नाही. पण गुलाबाचं एक फूल असेल आणि त्याचं जे पोलन आहे ते गुलाबाच्या दुसऱ्या फुलावर पडलं तर ते शक्य होऊ शकतं. सो दॅट इज द सेम स्पीशीज, सेम टाईप ऑफ फ्लावर. ते हां, याच्यामध्ये काय होतं, दिस इज रिझल्टिंग इन इनब्रीडिंग. म्हणजे व्हेरिएशनचा जे अमाऊंट आहे, जे आपण म्हणतो जेनेटिक व्हेरिएशन, ते कमी आहे या प्रोसेसमध्ये, सेल्फ पॉलिनेशनमध्ये. पुढे आपण अजून डिटेलमध्ये सेल्फ पॉलिनेशन कडे लक्ष देणार आहोत. सेल्फ पॉलिनेशनला अजून एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी. ओके, ऑटो मिनिंग सेल्फ, माय सेल्फ ऑटो, आणि गॅमॉस इज मॅरेज. सो इथे काय त्यांना म्हणायचं आहे, मॅरेज, लग्न. म्हणजे एक फ्लावर आहे, त्याचंच पोलन ग्रेन त्याच्याच स्टिग्मावर जाऊन पडतं, त्यामुळे इट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. याच्यासाठी ऑब्व्हियसली काही कंडिशन्स आहेत जे असल्याशिवाय सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. त्यातलं पहिलं आहे की जे फूल आहे दॅट हॅज टू बी बायसेक्शुअल, म्हणजे त्याच्यात नर आणि मादी दोन्ही हे पाहिजेत, रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स पाहिजेत. एकच असेल तर ते होऊ शकणार नाही. सो इट हॅज टू बी अ बायसेक्शुअल फ्लावर, त्याच्यात दोन्ही नर मादी दोन्ही हे पाहिजेत, गॅमेट्स पाहिजेत. आणि याच्यात काय होणार आहे की सेम फ्लावरमध्ये हे पॉलिनेशन झाल्यामुळे ते जेनेटिकली सेम असणार आहेत टू द ओरिजिनल फ्लावर. त्याच्यात काहीही जेनेटिक फारसं हे डिफरन्स नसणार आहे, एकाच फुलासारखं दुसरा फूल असणार आहे इन केस ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आणि अजून एक आहे की या सेल्फ पॉलिनेशनला घडवण्याकरता ते फ्लावरमध्ये, स्ट्रक्चर ऑफ द फ्लावरमध्ये काही चेंजेस, काही मॉडिफिकेशन्स, काही ॲडॅप्टेशन्स होतात. आणि हे जे फ्लावर स्ट्रक्चरमध्ये बदल घडतात ते का का लागतात, कारण इथे बाहेरून कोणी एजंट येऊन पॉलिनेशन करणार नाही आहे, तर फ्लावरच्या आतमध्येच ते पॉलिनेशन घडायला हवं. त्यामुळे याच्यात फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये काही मॉडिफिकेशन असतात. फॉर एक्झाम्पल, फ्लावर जे फूल आहे ते उघडत नाही, म्हणजे कळी असतानाच त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊन जातं आणि मग ते फ्लावर उघडतं. या कंडिशनला आपण क्लिस्टोगॅमस असं नाव दिलेलं आहे. नावांकडे तुम्हाला सायंटिफिक नावांकडे लक्ष द्या, कारण ही नावं जरी ऐकायला अवघड असली तरी त्यांचा अर्थ जर तुम्हाला कळला तर तुम्हाला ते फिनॉमिनन कळलेलं आहे. क्लिस्टोगॅमी, आता क्लिस्टॉस म्हणजे क्लोज्ड आणि गॅमॉस आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, दॅट इज मॅरेज. सो इट इज अ क्लोज्ड मॅरेज. म्हणजे काय होतं आहे, ते फ्लावर कळी असतानाच त्याच्यामध्ये पॉलिनेशन घडलेलं आहे. दिस इज वन काइंड ऑफ वन टाईप ऑफ कंडिशन दॅट इज देअर. सो आपण पुढचे कंडिशन्स बघूयात एक एक करून. एक आपण पहिलं पाहिलेलं ऑलरेडी, बायसेक्शुअल पाहिजे, दोन्ही मेल आणि फिमेल एकाच फुलात पाहिजे, दॅट इज अ फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन की त्यांची मॅच्युरिटी, जेव्हा मेल गॅमेट मॅच्युअर होतं आणि जेव्हा फिमेल गॅमेट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे गॅमेट आहे ते मॅच्युअर होतं, ते एकाच वेळी पाहिजे. एकही पुढे मागे असेल तर सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. आणि तिसरं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, क्लोज्ड मॅरेज, म्हणजे कळी असतानाच त्याच्यामध्ये पॉलिनेशन होतं आहे. आणि चौथा आहे दॅट इज कॉल्ड ॲज चॅस्मोगॅमी. चॅस्मोगॅमी म्हणजे चॅस्मॉस मीन्स ओपन आणि गॅमॉस मीन्स मॅरेज. सो ओपन मॅरेज म्हणजे याच्यात काय होणार आहे, द फ्लावर विल ओपन. ठीक आहे, फ्लावर इज ओपन आणि त्याचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत ते बाहेर आहेत, पण याच्यामध्ये तरीही सेल्फ पॉलिनेशन घडतं आहे. ओके, काही प्लांट्समध्ये हे दोन्ही क्लिस्टोगॅमस आणि चॅस्मोगॅमस फ्लावर्स एकाच प्लांटमध्ये दिसून येतात. हे डायग्रॅम पहा, याच्यात तुम्हाला दिसेल. हे कॉमेलिना, एक झाड आहे कॉमेलिना नावाचं, त्याच्यात हे दिसतात. तर हे खाली जे फ्लावर्स दिसत आहेत इथे, हे जमिनीखाली असतात, त्यामुळे ते कधीच ओपन होत नाही, यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडतं. आणि हे चॅस्मोगॅमस आहेत, म्हणजे हे ओपन आहेत. इथे काही म्हणजे क्रॉस पॉलिनेशन पण घडू शकतं या चॅस्मोगॅमस फ्लावर्समध्ये. कॉमेलिनामध्ये हे दिसून येतं. आता आपण पुढे जाऊयात, पुढचा पार्ट घेऊ, दॅट इज जेटिनोगॅमी. दिस इज अनदर टाईप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आता याच्यात बघा, जेटोनोगॅमी, याच्यात जेटॉन मीन्स नेबर. जेटॉन या शब्दाचा अर्थ आहे नेबर. नेबर म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल, एक फूल असेल तर त्याच्या नेबरिंग फुलाला त्याचं पॉलिनेशन होणार आहे. म्हणजे इथून पोलन ग्रेन या नेबरिंग फुलाच्या स्टिग्मावर जाऊन
पडणार आहे. नाव फॉर दिस टू हॅपन ऑब्वियसली त्याला परत एजंट लागणार आहे, कोणीतरी पाहिजे दॅट विल ट्रान्सफर द पोलन फ्रॉम दिस फ्लावर टू दिस फ्लावर. पण एक लक्षात घ्या की दोन्ही फ्लावर्स जे आहेत एकाच झाडावर आहे, ते वेगवेगळ्या झाडांवर नाही आहे. एकाच झाडावर दोन फुलं आहेत, नेबर, एका फुलाचा नेबर आहे दुसरा, आणि तिथेच ते पॉलिनेशन घडतं आहे. So this is transfer of pollen grain to stigma of a different flower produced on the same plant. Different flower on the same plant. It is genetically similar to autogamy. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी भोपळ्याचा. ही फुलं जी आहेत ती भोपळ्याची आहेत. तर इथे असं होतं की नेबरिंग फ्लावर्समध्ये पॉलिनेशन घडतं. या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल इथे एक माशी बसलेली, बी बसलेला इथे, आणि ते इथून पॉलिनेशन करून म्हणजे कुठूनही घेऊन, म्हणजे इथून सपोज ते इथे जाऊन बसला तर इथे पॉलिनेशन होऊ शकतं. सो जेनेटिकली इथे काय होणार आहे, जेनेटिकली काही फारसं डिफरन्स असणार नाही आहे. तो दिस इज अ काइंड ऑफ सेल्फ पॉलिनेशन, ऑटोगॅमी सारखाच आहे, फक्त याच्यात फरक एवढाच आहे की एकाच फुलामध्ये होत नाही आहे, दोन फुलांमध्ये होतं आहे, बिटवीन टू फ्लावर्स ऑन द सेम प्लांट. पण फंक्शनली इट इज सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जेव्हा एजंट लागतं, एक एजंट लागतं टू ट्रान्सफर द पोलन फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. सो फंक्शनली दिस इज सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. शेवटचा आपण तिसरा टाईप बघूयात, दॅट इज झिनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे. आता ऑब्व्हियसली क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय हे आपण डिस्कस केलेलं आहे. एक फ्लावर आहे, तिथलं जे पोलन ग्रेन आहे दॅट फॉल्स ऑन अनादर फ्लावर ऑन अनादर प्लांट. दोन्ही वेगवेगळे प्लांट्स आहेत, ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणू शकतो. तर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट, पण ते एकाच स्पीशीजचे पाहिजेत. गुलाब असेल तर गुलाबच लागणार आहे त्याला, राईट. त्याला आपण त्याचे फर्दर डिटेलमध्ये जेव्हा आपण बघतो त्याला टेक्निकल नाव आहे त्याचं झिनोगॅमी, सायंटिफिक नाव त्याचं झिनोगॅमी, कारण झिनॉस म्हणजे स्ट्रेंजर, अनोळखी, राईट, झिनॉस. तर हे याला आपण इट्स अ टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. तर याच्यात काय होणार आहे, जेनेटिकली डिफरंट ऑफस्प्रिंग, म्हणजे हा प्लांटच वेगळा आहे, पूर्ण झाड वेगळं आहे, हा पूर्ण झाड वेगळं आहे. त्यामुळे जेनेटिकली या दोन्हीचं जे नवीन जे तयार होणारे बीज त्याच्यात नवीन जीन्स असणार आहेत, म्हणजे मिक्सचर असणार आहे वेगवेगळे दोन प्लांट्सच्या जीन्स. सेम स्पीशीज हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पॉलिनेशन एजंट इज नीडेड हे पण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हां, मेजॉरिटी ऑफ द प्लांट्स जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ते या पॉलिनेशन मेकॅनिझम थ्रू हे करतात. सगळे जे फूड आपण जे खातो, अन्नधान्य जे खातो, ते सगळे क्रॉस पॉलिनेटेड प्लांट्स आहेत. आता आपण काही पॉलिनेटिंग एजंट्स बघूयात. आधी आपण अबायोटिक किंवा नॉन लिव्हिंग जे निर्जीव आहेत ते पॉलिनेटिंग एजंट्स बघू. याच्यात पहिले दोन कॅटेगरीज आहेत. पहिला आहे विंड म्हणजे वारा, आणि या नंतर आपण बघूया ते पाणी, दॅट इज वॉटर. सो द विंड पॉलिनेटेड प्लांट्स आर कॉल्ड एज ॲनिमोफिलस. तर त्या पॉलिनेशन मेथडला ॲनिमोफिली असं नाव दिलेलं आहे. ॲनिमोफिली इज पॉलिनेशन बाय विंड. एक्झाम्पल याचं आपण पाहिलं तर मका, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेज, मका. तर मक्यात आपण हे विंड पॉलिनेशन बघतो. मक्यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर ते दोन्हीही एकाच प्लांटवर असतं, पण एकाच फ्लावर, म्हणजे एक फ्लावर आहे तो फक्त मेल आहे आणि एक फ्लावर आहे तो फक्त फिमेल आहे, बायसेक्शुअल नाही आहे, लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला डायग्रॅम फोटो दाखवते मी. हा जो डायग्रॅम फोटो आहे दिस इज फॉर द मेल फ्लावर, म्हणजे हे नर आहे, नर फ्लावर आहे. आणि हा जो आपण जे खातो कणीस म्हणून जे खातो ॲक्च्युली नंतर खातो, हे आधी त्याचं फिमेल फ्लावर आहे. सो याच्यात काय व्हायला पाहिजे, हे मेल फ्लावर्स आणि हे दोन्ही एकाच प्लांटवर असतात, तर इथून मेल फ्लावर्समधून पोलन रिलीज होऊन या फिमेल फ्लावरपर्यंत ट्रान्सफर व्हायला पाहिजे. याच्यासाठी वारा इज अ गुड एजंट. आता या फ्लावर्समध्ये काही फीचर्स असणार आहेत, काही त्यांचे कॅरेक्टर्स असणार आहेत, तर ते काय आहेत ते आपण बघूया. सगळे जे आपण अन्नधान्य खातो, मोस्टली ग्रासेस, ते सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यात गहू, तांदळ, मका,
बार्ली, ओट्स हे सगळे त्या कॅटेगरीमध्ये आहेत. आता आपण बघूयात या फुलांची खासियत काय, काय काय अडॅप्टेशन्स किंवा काय काय बदल या फुलांमध्ये घडलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथेच दिसतं आहे की हे खूप छोटी छोटी फुलं आहेत आणि या छोट्या फुलांमध्ये कुठेही तुम्हाला कलर दिसत नाही, म्हणजे ते खूप अट्रॅक्टिव्ह नाही आहेत, त्यांना कलर नाही आहे, त्यांना खूप सुगंध नाही आहे, कारण या वाऱ्यामध्ये त्यांनी जायचं आहे फक्त त्या पोलन ग्रेनने. तर जास्त इम्पॉर्टन्स इथे पोलन ग्रेनला आहे. तर पोलन ग्रेन कसं पाहिजे, इथला पोलन ग्रेन जे आहे ते ड्राय पाहिजे, छोटा पाहिजे, ते वाऱ्यात खूप लांबपर्यंत जाऊ शकला पाहिजे वाऱ्यात, त्यामुळे ते हलकं पाहिजे. सो दीज आर द काइंड ऑफ ॲडॅप्टेशन्स, या चेंजेस या प्लांटच्या पोलनमध्ये दिसतं आणि फ्लावर्समध्ये दिसतं. फॉर एक्झाम्पल आता बघा, ते छोटे आहेत, स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, म्हणजे जास्त दिसून येत नाही, एकदम डोळ्यांना एकदम दिसून येत नाही, लांबून पाहिलं ते कळणारसुद्धा नाही की हे फ्लावर्स आहेत. आपल्याला जवळून पाहिल्यानंतर कळतं की हे फ्लावर्स आहेत. तर दॅट्स वाय इट्स कॉल्ड इनकॉन्स्पिक्युअस. कलरलेस, त्याला काही रंग नाही आहे, नेक्टर फ्रेग्रन्सची गरजच नाही आहे. आता पोलन ग्रेन्स कसे असणार आहेत, ते आर गोइंग टू बी लाईट वेट, म्हणजे जास्त वजन नाही आहे, ड्राय अँड लार्ज नंबर्स, खूप खूप पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होणार आहेत. का? कारण वाऱ्यामध्ये ते खूप लांबपर्यंत ट्रॅव्हल होऊन जिथे होऊ शकतं तिथे ते पॉलिनेशन व्हायला पाहिजे, म्हणून ते खूप जास्त चान्सेस वाढवतं आहे. कारण वारा कुठल्याही डिरेक्शनमध्ये जातो आणि मग तिथे सगळीकडे तो पोलन ग्रेन पसरणार आहे. सो चान्सेस ऑफ पॉलिनेशन वाढतं त्याच्यामुळे. सो इट प्रोड्युसेस अ लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स. पण वेस्टेज पण त्याच्यामुळे जास्त वाढतं. आता फिमेल फ्लावरमध्ये काय पाहिजे, स्टिग्मा जे आहे, जे ॲक्सेप्ट करणारे पोलन ग्रेन, ते फेदरी पाहिजे, म्हणजे फेदर्ससारखे, पक्ष्यांचे जे फेदर्स असतात त्याच्यासारखे पाहिजेत, सो दॅट पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मामध्ये जाऊन अडकू शकतात आणि मग पॉलिनेशन घडू शकतं. स्टेमेन्स आर एक्सर्टेड, म्हणजे बाहेरच्या साईडनी फोल्डेड असतात असे, आणि त्यांचे लाँग फिलामेंट जे आहे ते खूप लांब असतात, आणि अँथर जे आहेत ते फिरू शकतात, कुठल्याही डायरेक्शनमध्ये फिरू शकतात, त्यामुळे त्याला वर्सेटाईल अँथर असं नाव दिलेलं आहे. आणि दे आर ऑब्व्हियसली एक्सपोज, म्हणजे आतमध्ये असेल, फ्लावरच्या कळीच्या आतमध्ये असेल तर काहीच उपयोग नाही, त्यामुळे दे आर एक्सपोज टू दी एअर. ओके, दिस इज अबाउट द फर्स्ट टाईप, दॅट इज ॲनिमोफिली. पुढचं आपण बघूया, दॅट इज वॉटर पॉलिनेशन, हायड्रोफिली. आता हायड्रोफिलीमध्ये ऑब्व्हियसली जे पाण्यातले ॲक्वेटिक प्लांट्स असणार आहेत, दे आर द वन्स. पाण्यातले जे, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या वॅलिस्नेरिया झोस्टेरा हे आहेत, हे अंडर वॉटर प्लांट्स आहेत, म्हणजे ते प्लांट्स पाण्याखाली आहेत आणि तिथे पण पॉलिनेशन घडायला पाहिजे, राईट. तर या अंडर वॉटर प्लांट्समध्ये पॉलिनेशनचं मेकॅनिझम काय ते आपण बघू. अबायोटिक पॉलिनेशनचं टाईप हायड्रोफिली. हायड्रो इज वॉटर, तुम्हाला हायड्रो या शब्दाने कळतं, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, वॉटर. सो हायड्रो इज वॉटर अँड पॉलिनेशन इज हॅपनिंग थ्रू वॉटर. हे अक्वेटिक प्लांट्स आहेत. काही अक्वेटिक प्लांट्समध्ये एंटेमोफिली म्हणजे बाय इन्सेक्ट्स, आणि काहीमध्ये ॲनिमोफिली म्हणजे विंड, हे घडू शकतं. असं नाही आहे की सगळे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत ते पाण्यानेच हे होतं, पॉलिनेशन होतं त्यांच्यामध्ये एअर किंवा वाऱ्याने आणि इन्सेक्ट्सनी पण पॉलिनेशन होऊ शकतं. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे वॅलिस्नेरियाच्या फ्लावरचं. बघा, फ्लावर खूप छोटा आहे, साईजमध्ये खूप छोटा आहे, आणि पाण्यावरती तरंगतो आहे तो. आणि मेल फ्लावर पाहिलं तर तो पण खूपच छोटा आहे आणि त्या सरफेसवरती तो तरंगतो आहे. तर दिस इज, आता याच्यात काय ॲडॅप्टेशन्स असणार आहेत, पाण्यात असलेलं फूल, तर त्याला काय ॲडॅप्टेशन असणार आहे. ऑब्व्हियसली ते छोटं आहे, त्याला फ्रेग्रन्स, सुवासाची गरज नाही आहे, खूप कलर जास्त काही गरज नाही आहे. तर त्याच्यात ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. नेक्टर, मध ज्याने तयार होतं ते नेक्टर, ते नाही आहे, त्याची गरज नाही आहे. सो दीज आर नॉट इम्पॉर्टंट पॉईंट्स इन इट. सो ॲडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस फ्लावर्समध्ये छोटे आहेत, इनकॉन्स्पिक्युअस आहेत, लगेच डोळ्यांना दिसून येत नाहीत. ते अनवेटेबल आहे, म्हणजे त्यांच्यावर एक लेअर आहे, म्युसिलेज, एक गुळगुळीत अशी एक लेअर आहे, ज्याच्यामुळे पाणी टच होत नाही त्या फ्लावर्सवरती. पोलन ग्रेन्स लॉंग, अनवेटेबल, लांब लचक पोलन ग्रेन्स आहेत, आणि त्यांच्यावर पाणी, कारण पाण्यामुळे काय होतं, कुजायला लागतं, राईट. सेल्स असतील, काहीही टिश्यू असेल, लिव्हिंग काही असेल मटेरियल, तर ते कुजायला लागतं पाण्यामुळे. त्यामुळे याच्यावरती म्युसिलेज लेअर आहे, ज्याच्यामुळे ते असं वेट होते, पाण्याने भिजत नाही, भिजणारे पार्ट्स आहेत ते.
ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. नेक्टर फ्रेग्रन्स इज ॲबसेंट, आपण डिस्कस केलेलं आहे. आता याच्यात 2 टाईप्स आहेत. एकतर जे पॉलिनेशन घडतं ते सरफेस, वॉटर सरफेसवर होतं, त्याला एपिहायड्रोफिली असं नाव दिलं आहे. आणि दुसरं टाईप आहे ज्याच्यात पाण्यामध्ये, आतमध्ये, पाण्याच्या खाली पॉलिनेशन होतं. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी अंडर वॉटर, पाण्याच्या आतमध्ये जे पॉलिनेशन होतं त्याला आपण म्हणतो हायपोहायड्रोफिली. हा इथे जो प्लांट दाखवला आहे दिस इज झॉस्टेरा. आता याच्यात काय पाहिजे, पोलन जेव्हा रिलीज होणार तेव्हा ते खाली सेटल व्हायला पाहिजेत, राईट. आणि खाली इथे फिमेल फ्लावर्स स्टिग्मा जे असेल त्याच्यावर ते पोलन पडायला पाहिजे. तर याचे जे ॲडॅप्टेशन्स आहेत ते विल बी अकॉर्डिंगली. तर इथे बघा, अकर्स बिलो द वॉटर सरफेस, पाण्याच्या लेवल खाली पॉलिनेशन होतं. हे पोलन ग्रेन्स असणार आहेत ते वेटमध्ये जास्त असणार आहेत, सो दॅट दे कॅन सिंक टू द बॉटम, ते खाली पडतील. So the pollen grains are heavier, they sink to the bottom, आणि the stigma, the female part catches those pollen grains. आणि हे रिबन लाईक जे दिसतं ते पोलन ग्रेन्स, जे याचे पोलन ग्रेन्स असतात ते खूप लांब असतात, रिबन लाईक असतात, आणि त्यांना ते बाहेरचं जे कोटिंग असतं ज्याला आपण एक्झाईन म्हणतो ते नाही आहे याच्यात, कारण गरजच नाही आहे. हे तिथल्या तिथेच पॉलिनेशन होणार आहे, दुसऱ्या ठिकाणी ते जायची शंका हे कमी आहे, प्रॉबबिलिटी कमी आहे. तर आपण हे हायपोहायड्रोफिली पहिला टाईप पाहिला, सब टाईप पाहिला. दुसरा आहे तो एपिहायड्रोफिली. याच्या डायग्रॅममध्ये बघा, एपी म्हणजे ऑन टॉप, ऑन द सरफेस, हायपो म्हणजे पाण्याच्या खाली. एपीमध्ये तुम्हाला दिसतं, एपिहायड्रोफिलीमध्ये फिमेल फ्लावर्स इथे दाखवले आहेत, हे वॉटर लेवल आहे, मेल फ्लावर्स आहेत. तर याच्यात काय होणार आहे, मेल फ्लावर्स हे टॉपला रिलीज होतात. मागच्या स्लाईडमध्ये तुम्ही पाहिलं ते छोटे छोटे फ्लावर्स आहेत ते वरती रिलीज होतात, आणि इथे रिलीज झाल्यानंतर त्यांचे पोलन ग्रेन्स वरती तरंगतात, सरफेसवर तरंगतात. आणि फिमेल फ्लावर जे आहे ते या मेकॅनिझम, इथे तुम्हाला स्प्रिंगसारखं एक मेकॅनिझम दिसते, या स्प्रिंगमुळे ते फिमेल फ्लावर्स असतात ते वरती असतात, ते पॉलिनेशन झाल्या ते खाली, त्यांना हे जे स्प्रिंग अपॅरेटस आहेत ते खाली ओढून घेतं. तर याच्यात अशी ॲडॅप्टेशन आहे. तर द पोलन ग्रेन्स हॅव टू फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. तर वॉटर सरफेसवर फ्लोट करण्यासाठी त्यांना काय लागणार आहे, लाईट असायला पाहिजे, ते जास्त हेवी नसणार आहेत, ते लाईट असणार आहेत. आणि ह्या प्लांटमध्ये इम्पॉर्टंट आहे की, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, डायशियस. डायशियस म्हणजे काय, मेल आणि फिमेल तुम्ही मागे पाहिलं होतं, दोन मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर आर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट. एकाच प्लांटवर जेव्हा ते प्रेझेंट असतात तेव्हा आपण त्याला मोनोशियस म्हणतो. पण इथे हे मेल आणि फिमेल जे आहेत ते वेगवेगळ्या प्लांट्सवर प्रेझेंट आहेत, म्हणजे दोन वेगळे. दिस इज द फिमेल फ्लावर, प्लांट बेरिंग द फिमेल फ्लावर, आणि या प्लांटवर मेल फ्लावर आहे, त्यामुळे या कंडिशनला आपण डायशियस असं म्हणतो. हे मी ऑलरेडी सांगितलं आहे, ते लॉंग कॉइल्ड स्टॉक्स आहेत, त्या स्टॉकच्या वरती ते फिमेल फ्लावर्स असतात, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते खाली ओढले जातात, आणि मेल फ्लावर्स वरती तरंगतात, कारण त्यांचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आहे, म्हणजे वॉटरच्या एवढीच आहे, सॉरी. तर ते फ्लोट करतं ऑन द सरफेस ऑफ द वॉटर.